बघूनच तुम्हाला वाटेल खावसं काय हवे. होय, पूर्ण वाटीभर झालेत आहे. होय, असं सांडण झालं ना की माणूस खाणारा पण खुश काय हवे. हा, आणि करणारा पण खुश. खुश. होय, वर्षातनं हे हा प्रकार फणस असतात ना तेव्हाच करतो की नाही. असा हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. फणस पिकलाय. आज पारंपरिक पदार्थ बनवूया. नमस्कार, मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ना कोकणातला पारंपरिक पदार्थ करून दाखवणार आहे, तो म्हणजे फणसाचं सांदण. आणि हे फणसाचं सांदण ना पारंपरिक पद्धतीने कोण बनवत नाही बघा. आणि सगळी लोक ना हा पदार्थ ना विसरलेली आहेत काय हवे. होय, विसरत चाललेली आहे. तो आज मी तुम्हाला हा पदार्थ कसा करायचा ना तो तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि हे फणसाचं सांदण आहे ना इतकं चविष्ट लागतं ना, सुगंधानच खावसं वाटतं. आणि या सुगंधानेच अगदी घरभर वास अगदी दरवळतो काय हवे. होय, घमघमाट. आणि हे फणसाचं सांदण आहे ना लोक विसरत चाललेली आहेत, पण मी आज तुम्हाला हे फणसाचं सांदण करून दाखवणार आहे. तसा तुम्ही व्हिडिओ बघा आणि नक्की करून बघा आणि ह्याच्या पुढे तसंच बनवा काय हवे. होय, तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण सुरुवात करूया आणि फणस फोडूया. फणस आणखी बरका पाहिजे हा. फणस कापा नाही घ्यायचा आहे, बरका चांगला असा गोडसर असा फणस घ्यायचा. असा आपल्याला फणस घ्यायचा आहे. असा बघा अगदी गोड गरा आहे काय हवे. मस्त आहे गरा. आणि पिकलेला घ्यायचा चांगला. हा, घमघमाट सुटलाय. होय, मग असा फणस घेतलात ना की सांदण पण मस्त लागतं, चव लागते चांगली काय हवे. हा, हे बघा. गरे काढून घेतलीत आहेत बघा. आता आपल्याला ह्याच्यातले हे हटला काढून घ्यायचे आहेत. हे बघा. आणि हटला काढता काढता म्हणजे ते आतमध्ये हे काळं असतं ना ते पण काढायचं आहे बघा. हे असे आपल्याला सगळे गरे असे काढून घ्यायचे, हटला काढून घ्यायचे. हे बघा, हटला म्हणजे बिया. आणि फणस आणलात ना तुम्ही, कापा बरका कुठला खायला तुम्ही आणलात तर बिया ह्या टाकायच्या नाही, ठेवायच्या, धुवायच्या आणि ठेवायच्या, सुकवून ठेवायच्या चांगल्या काय हवे. हा, आपल्याला भाजी करायला उपयोगी होतात. आता पावसात बघा रेसिपी तुम्हाला दाखवते बनवून. होय, आता आपण रस काढूया. अशी चालण घ्यायची आहे आणि ह्या चालणी खाली भांडं घेतलंय आणि अशी चालण ठेवायची आहे. आणि आता आपल्याला हा रस काढायचा आहे असा. हे बघा. आणि रस मी चालणीवर काढते आहे. तुम्ही मिक्सरला लावलात ना हटला आणि ते असं हटला काढायच्या आणि मिक्सरला लावायचं. अगदी रस चांगला निघतो. असं जर तुम्हाला वेळ नसेल ना म्हणाल मग किती उशीर लागतो मग हे रस काढायचं असं तसं, पण काय नाही, तुम्ही मिक्सरला लावून रस काढून घ्या, पटकन होतो. आणि रवा तयार करायचा आहे, दाखवते तुम्हाला मी. पण आज आई तुम्हाला ना एकदम पारंपरिक पद्धतीने हा पदार्थ बनवून दाखवते, म्हणून मी हे चालणीत करते. हा बघा, असा रस निघतो. असा मी हा सगळा रस काढून घेते. बघा, मस्त असा रस आलाय. सांदण बनवण्यासाठी ना आपण तांदळाचा रवा काढून घेऊया. त्यासाठी मी 1 पेला इथे तांदूळ घेतलेत आहे. बघा, तांदूळ कुठले पण तुम्ही घरात वापरताना ते घेतलात तरी चालेल, रेशनचे घेतलात तरी पण चालेल, बारीक तांदूळ कुठला घरात तुम्ही वापरत असाल तो घेतलात तरी पण चालेल. हे बघा, आपल्याला किती सांदण बनवायचं आहे ना तसं आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. आता मी ते 1 पेल्याचं सांदण बनवणार आहे. हे बघा, असे मी 1 पेला तांदूळ घेतलेत आहे. तांदूळ आता मी स्वच्छ असे धुवून घेते. आणि ज्या तांदळाचा भात ना चिकट होतो ना ते तांदूळ तुम्ही घेऊ नका नाही बे. असं नाही तर कसं असं सुटसुटीत होणार नाही, म्हणजे चिकट होईल मग. अशी चालण घ्यायची आहे
किंवा टोपली विपली घेतला तरी पण चालेल. अशा चालणीत हे तांदूळ असे नितळत ठेवायचे आणि नितळलेत ना 5 मिनिटं की ते आपल्याला कॉटनच्या कपड्यावर चांगले उन्हात ना 10 मिनिटं अशी सुकवून घ्यायचे. पण तांदूळ कसे पटकन सुकतात काय हवे? हा, वेळ नाही लागत, छान सरसरीत होतात लगेच. तांदूळ बघा चांगले सुकवून घेतलेत आहेत. आता आपल्याला हे तांदूळ आहेत ना भाजून घ्यायचे आहे. तांदूळ आपल्याला हे चांगले असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. करपवायचे वगैरे नाही, सोनेरी रंगावर मस्त भाजायचे खरपूस असे. तांदूळ का भाजायचे माहिती आहे? आपण सुकवून पण चांगले मिक्सरला लावू शकतो, पण का सांदण फुलत नाही मग. आणि हे असे भाजून घेतलात ना आणि रवा काढलात ना की सांदण मस्त असं फुलतं. काय हवे? मस्त होतं सांदण. सांदण करणं असं अवघड नाही आहे हा. म्हणजे तसं म्हटलं तर तुम्ही सोपंच आहे. असा रवा काढून ना आधी तुम्ही ठेवलात ना आणि नंतर तुम्ही फणस मिळाला की सांदण करायचं. अशा रंगावर आपल्याला हे असे तांदूळ भाजून घ्यायचे. हे बघा असे चांगले परतवत घ्यायचे, असे करपवायचे नाही अजिबात. तसे सोनेरी रंगावर भाजले आहे मस्त बघा. अशी चालण घ्यायची आणि चालणीत काढायची. आणि तांदूळ आपल्याला हे थंड करून घ्यायचे चांगले. तांदूळ बघा थंड झालेत आहे. आता आपण रवा काढून घेऊया. आणि रवा पण कसा काढायचा आहे माहिती आहे आपल्याला? चालू बंद करून मिक्सर असा रवा काढायचा आहे, जास्त फिरवायचा नाही आहे. दाखवते तुम्हाला. थोडे थोडे तांदूळ घेतलात ना की रवा चांगला निघतो पटकन. हे बघा चालू बंद मिक्सर करून असं आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे बघा. आणि वाटलंच ना आपल्याला असे जाडजाड तांदूळ आहेत म्हणून अजून तर अशी चालण घ्यायची आणि चालून घ्यायचं. हे बघा जास्त एकदम मिक्सर फिरवायचा नाही हा. हे बघा तांदूळ आहेत ना, असे तांदूळ दिसतात. असे तांदूळ नाही ठेवायचे आपल्याला. आता एकदाच आपण मिक्सरला असे आता परत फिरवून घेऊया. हा बघा असा रवा मी काढून घेतला. इथे मी हा 1 पेला तांदळाचा रवा काढून घेतलाय. हे बघा असा मस्त काढायचा रवा. आता आपण सांडण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला ना मिश्रण हे भिजत ठेवायचं आहे. रात्रीचे 8 वाजलेत आहेत. 8 किंवा 9 वाजता असे हे भिजत घालायचं. अगदीच लवकर नाही, तयारी करून ठेवायची आपण. लवकर रस वगैरे काढून रवा वगैरे काढून ना म्हणजे तयारी करून ठेवायची. आणि भिजत घालताना आपण झोपायच्या आधी ना म्हणजे जेवायच्या आधी 8-9 वाजता घातलात ना भिजत तरी पण चालेल. काय हवे? हा चालेल. आता आपण मिश्रण तयार करूया. 1 वाटी तांदळाचा रवा आहे ना, 1 वाटी तांदळाच्या रव्यासाठी आपल्याला 2 वाट्या हा रस घ्यायचा आहे. फणसाचा रस 2 वाट्या घ्यायचा. आता मी 1 पेला इथे तांदळाचा रवा घेतलाय, त्याच्यासाठी मी 2 पेले इथे रस घेतलाय. अगदी प्रमाणात तुम्हाला दाखवते. काय हवे? हा एकदम परफेक्ट. हा या ज्या प्रमाणात दाखवते ना फणसाची चव इतकी मस्त लागते ना तांदळामध्ये. एकदम परफेक्ट. हा अति पण नाही आणि कमी पण नाही. कमी पण नाही. सुगंध पण भारी आणि चव 1 नंबर. हे बघा असं भरून घ्यायचं. आता त्याच्यात आपल्याला हे गूळ टाकायचं आहे. गूळ कसं किसून टाकायचं आहे आपल्याला. हा असं तासून घ्यायचा. गट्टे वगैरे असे गोळे टाकायचे नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला 1 पेला रवा आहे ना, त्याच्यासाठी पाऊण पेला आपल्याला हे गूळ घ्यायचं आहे किसलेलं. हा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघा. त्याच्यात आपल्याला ही वेलची पावडर टाकायची आहे. वेलची पावडरने सुगंध पण भारी येईल. नाही हवे? हा चव पण मस्त. आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे बघा गोडाचा पदार्थ आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आहे. आणि रंगासाठी आपल्याला ना थोडीशी हळद टाकायची आहे. बघा जास्त नाही टाकायची, थोडी टाकायची. रंग पण म्हणजे दिसतो चांगला. नाही हा जेव्हा ते शिजतं ना सांदण तयार होतं ना तेव्हा रंग अगदी सुंदर येतो. गूळ वगैरे ना चांगलं विरघळायला पाहिजे त्याच्यात रसात चांगलं. आता आपल्याला ह्याच्यात ना हा रवा टाकायचा. हे बघा चांगलं असं मिक्स झालंय बघा. आता आपल्याला ह्याच्यावर ना झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे मिश्रण ना फुगायला द्यायचं. रवा चांगला मस्त म्हणजे फुलतो पण चांगला. मग सकाळी बनवूया. आता सकाळ झाली आहे.
सांदणाचं मिश्रण पण आपलं तयार झालेलं आहे, बघूया. मस्त रवा कसा फुगलाय बघा. कलर पण भारी आलाय ना यावे. होय, सुंदर आलाय रंग. होय. इथे मी ही अशी मोदकाची चालण घेतली आहे बघा. त्याच्यात मी आता ना हे असे वाट्या ठेवणार आहे. हे बघा, वाटीला आपल्याला असं तूप लावून घ्यायचं, थोडं थोडं लावायचं तूप. इडलीच्या भांड्यात केलात ना तरी पण चालेल, पण ही चव आहे ना तीच चांगली लागते काय हवे. हा, आणि असे दिसतात पण मस्त. दिसतात पण मस्त. आणि असंच करायचे पूर्वीची लोक की नाही, हा, असंच सांदण बनवायची. असं हे मिश्रण घ्यायचं. आणि जास्त नाही भरायचंय, वाटी भरून नाही आपल्याला घ्यायची आहे. अशी अर्धी अर्धी वाटी घ्यायची, म्हणजे ते कसे फुलतात ना. हा, आणि दिसतात पण चांगले. मग हा, अशी घ्यायची. एका बाजूला मी इथे पाणी पण गरम करत ठेवलंय टोपात. हे बघा, आपली चालण आहे ना ही कुठल्या टोपात बसते ना तसा आपल्याला असा टोप घ्यायचा. हे बघा, आमच्याकडे कसं ह्या टोपात ना अशी चांगली बसते ना बे. हा, व्यवस्थित बसते. हा, आपल्याला ह्याच्यावर पॅक झाकण ठेवायचं आहे. असं वाफ जाता कामा नये बाहेर. आणि हे चांगली आपल्याला सांदण आहे ना हे चांगलं वाफवून घ्यायचं. तुम्ही गॅसवर करत असाल ना, गॅस फास्ट करून पाणी गरम करून घ्यायचं आणि मग हे सांदण वाफवत ठेवल्यावर ना मीडियम गॅस करायचा आणि 20 ते 25 मिनिटं ना आपल्याला हे सांदण चांगलं वाफवून घ्यायचं. बघायचं आपण सुरी टाकून चिकटतंय काय, फुगलंय काय, काय हवे. हा, आपण चेक करायचं. चेक करायचं. सांदण तयार झालंय, तुम्हाला दाखवते. बघूनच तुम्हाला वाटेल खावसं काय हवे. होय, गरमागरम सांदण तयार आहे. हे बघा, अजिबात सुरीला चिकटत नाही हवे नाही. होय, एकदम मस्त झाले. आणि फुललंय बघा किती भारी. होय, म्हणून आपण अशी अर्धी अर्धी वाटी ठेवायची बघा. पूर्ण वाटीभर झालेत आहे. होय, असं सांदण झालं ना की माणूस खाणारा पण खुश काय हवे. हा, आणि करणारा पण खुश. खुश. होय, असे हे वाटे आपण आता हे असे काढून घ्यायची बघा. आता हे वाटे आहेत ना आपण थंड करून घ्यायचे. आणि दुसरे वाटे असलेत ना तुमच्याकडे तर ह्या चालणीत दुसरं मिश्रण असेल ना आता ते वापवत ठेवायचं. हा, सांदण बघा थंड झालंय. अशा जरा कडा ना मोकळ्या करून घ्यायच्या सगळ्या. हे बघा, बघूनच खावसं वाटत असेल ना तुम्हाला. इतकं सुंदर झालंय ना. हा, तांदळाचा रवा काढण्यापासून, हा. फणसाचा रस काढण्यापासून आईने सगळी तुम्हाला कृती दाखवलेली आहे. हा, तसं तुम्ही नक्की करून बघा. असं फणसाचं सांदण आपण वर्षातनं हे हा प्रकार फणस असतात ना तेव्हाच करतो की नाही. असा हा प्रकार तुम्ही नक्की करून बघा. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दरवर्षी तुम्ही हे असं सांदण फणसाचं मी दाखवल्याप्रमाणे बनवा आणि तुमचं पण ते चांगलंच होणार काय हवे. नक्कीच चांगलं होणार. होय.